निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगून सत्ता मिळवली, मात्र फक्त आश्वासन देऊन हे सरकार आता शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्याचं काम करते अशी टीका शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी केली आहे। कर्जमाफी द्यायची असेल तर 31 मार्चपूर्वी द्या, कारण त्यापूर्वी शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा येतात। त्यामुळे फक्त आश्वासन न देता प्रत्यक्षात शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे ते फक्त आश्वासनच आहे असं मला वाटते, कारण निवडणुकीच्या आधी आम्ही सातबारा कोरा करू अशी घोषणा देऊन हा सरकार महाराष्ट्रात आला, परंतु कर्जमाफीच्या ऐवजी फक्त आश्वासनाचा खेळ सरकारने सुरू केलेला आहे। दुसरा विषय असा आहे की जर कर्जमाफी द्यायचीच आहे तर 31 मार्च 2026च्या अगोदर द्या, कारण 31 मार्चपर्यंत लोकांना नोटिसेस येतात, किसानांना नोटिसेस येतात। ती नोटिसेस त्यांच्यापर्यंत पोहोचू नये आणि 31 मार्चच्या अगोदर थकबाकी सर्व माफ करावी अशी माझी मागणी सरकारकडे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।